रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापन सोहळ्याला उरले आहेत आणि संपूर्ण अयोध्या नगरी सजलेली आहे। सध्या आपण अयोध्या विमानतळ परिसरामध्ये आहोत आणि आपण पाहू शकतो की हा संपूर्ण परिसर जो आहे तो सजवण्यात आलेला आहे। खरं तर आज अयोध्या नगरीमध्ये जगभरातील देशभरातील VVIPs मंडळी जे आहेत ते दाखल होणार आहेत। त्याकरता अयोध्येमधल्या एअरपोर्टवरची सुरक्षा जी आहे ती मोठ्या प्रमाणात कडेकोटपणे वाढवलेली असल्याचं सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतं। पोलिसांचा चोख बंदोबस्त जो आहे तो एअरपोर्ट संपूर्ण अयोध्या एअरपोर्टला जो आहे तो लावण्यात आलेला आहे आणि आपण पाहू शकतो की समोर ते अयोध्या एअरपोर्ट आहे। अयोध्या एअरपोर्टची निर्मिती सुद्धा अयोध्येमधल्या राम मंदिरासारखीच करण्यात आलेली आहे आणि संपूर्ण एअरपोर्ट जे आहे ते सजलेलं आहे। आतून देखील पारंपरिक नृत्य करणारे जे कलाकार मंडळी आहेत ते अयोध्या एअरपोर्टच्या आतमध्ये गेलेले आहेत। खरं तर 100हून अधिक विमानं जी आहेत ती आता अयोध्या एअरपोर्टवरती लँड करणार आहेत आणि त्या संपूर्ण विमानामधनं VVIPs जे आहे मंडळी जे आहेत ते अयोध्येत दाखल होणार आहे आणि रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापन सोहळ्याला जी आहे ती लोक हजेरी लावणार आहे। आणि तत्पूर्वी आपण पाहू शकतो की बॉम्ब स्क्वॉड पथक जे आहे ते देखील दाखल झालेलं आहे आणि संपूर्ण तपासणी जी आहे ती त्यांच्याकडनं केली जात असल्याचं सध्या तरी आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत। आणि संपूर्ण अशीच कडेकोट सुरक्षा व्यवस्था जी आहे ती अयोध्येमधल्या प्रत्येक चौकामध्ये लागलेली असल्याचं सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतं। अयोध्या मंदिर पासून ते अयोध्या एअरपोर्ट हा जवळपास 15 किलोमीटरचा परिसर आहे। या 15 किलोमीटरच्या परिसरामध्ये विना परवाना पास जे असलेले वाहनं आहेत त्यांना अलाउड केलेलं नाहीये। ते सगळी वाहनं जी आहेत ती त्या वाहनांना जी आहेत पोलिसांकडनं रोख दिली जाते आणि ज्यांच्याकडे पासेस आहेत ज्या वाहनांना त्याच वाहनांना जी आहे ती या रस्त्यावरतून वाहतूक करण्याकरता मुभा जी आहे ती पोलिसांकडनं देण्यात आलेली आहे आणि संपूर्ण पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे। आणि आज संपूर्ण देशभरामधले जगभरामधले VVIP मंडळी आहेत ती सगळी अयोध्यामध्ये उतरणार आहेत। त्यामुळे अयोध्या जे आहे ते आज जगाच्या पटलावरती अत्यंत महत्त्वाचं शहर जे आहे आता झालेलं आहे आणि थोड्याच वेळात रामलल्लाच्या मूर्तीचं प्राणप्रतिष्ठापन सोहळ्याला जी आहे ती सुरुवात होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा देखील याच रस्त्याने मार्गस्थ होऊन मंदिराच्या दिशेने जाणार आहेत। त्यामुळे या भागाची सुरक्षा व्यवस्था जी आहे ती सध्या तरी आता मोठ्या प्रमाणात वाढवलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। व्हिडिओ जर्नलिस्ट खंडू कसबेसह अक्षय वंकणी, TV9 मराठी, अयोध्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।